उद्धव ठाकरे यांनी सुडाचं राजकारण केल्याचा आरोप केला होता। पण निवडणुकांच्या नंतर शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बदलाचं राजकारण नाही तर सकारात्मक बदलाचं राजकारण आम्ही करू, बदला घेणार नाही अशा प्रकारचं विधान केलं। त्यामुळे पुढच्या काही काळात कथित सुडाच्या राजकारणाला ब्रेक लागणार का अशी चर्चा सुरू आहे। मी सांगितलं की बदल्याचं राजकारण करायचं नाही, तर बदल दाखवेल अशा प्रकारचं राजकारण करायचं। मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे वक्तव्य। या वक्तव्याला किनार आहे राज्यातील 2019 सालानंतर राजकीय उलथापालथीची। 2019 शिवसेना आणि भाजपनं एकत्रितपणे निवडणूक लढवली, मात्र सत्ता स्थापनेवेळी मुख्यमंत्री पदाच्या शब्दावरून शिवसेना आणि भाजपमध्ये सवतासुभा उभा राहिली। त्यानंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि एनसीपी सोबत जात मवियाची मोठ बांधली आणि सत्ता सोपान गाठलं। मात्र 2022 मध्ये शिवसेनेतच उभी फूट पडून शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप सरकार राज्यात आलं। मात्र दरम्यान उद्धव ठाकरे आणि भाजपात आणि त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंधांमध्ये राजकीय कटुता आली। याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी 31 जुलैच्या दिवशी मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात एक मेळावा घेतला होता। या मेळाव्यात ते म्हणाले होते, मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस डाव आखत होते, मात्र मी सगळं काही सहन करून उभा राहिलो आहे। आता एकतर तू राहशील किंवा मी राहील, असं ठाकरेंनी म्हटलं होतं। मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना फडणवीसांनी हे उत्तर दिले। महाराष्ट्रात राजकीय संवाद हा कधी संपला नाही। आपण अनेक राज्यांमध्ये असं बघतो की दोन पक्षांमध्ये किंवा दोन नेत्यांमध्ये इतका विसंवाद असतो की हिंदीमध्ये ज्याला खून के प्यासे म्हणतो, अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। ती महाराष्ट्रात नव्हती, आजही नाही आणि ती पुढेही राहू नये, हा माझा प्रयत्न असेल। याला जोडून फक्त एक तर तुम्ही राहाल नाही तर मी असं म्हणणाऱ्यांना काय उत्तर द्याल? नाही, मी त्याच वेळेस सांगितलं होतं की राजकारणात सगळेच राहतात, तेही राहतील, मी राहीन, आम्ही सगळेच राहणार। निवडणुकीच्या काळात ठाकरे फडणवीसांनी एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले केले, पण आता निवडणुकीचा भार ओसरलाय। तसेच राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता सगळ्यांचा सूर बदलल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्याकडे बहुमत आहे आणि बहुमत हे मोठं बहुमत आहे, त्याच्यामुळे तेही राहिलेले आहेत आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही राहिलो। आमच्यावर जी जनतेने जबाबदारी दिली आहे विरोधी पक्षाची, ती आम्ही यापुढे पार पडू आणि त्याच्यामध्ये आम्हाला काय वैषम्य वाटण्याचं कारण नाही। आम्ही हारलो, लोकांनी आम्हाला मतं दिली नाहीत असं आम्हाला आता ईव्हीएमच्या माध्यमातून दिसतंय। त्या पुढील काळात सुडाचं राजकारण होऊ नये अशी अपेक्षाही संजय राऊतांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रात सुडाचं राजकारण करण्याची सुरुवात ही भारतीय जनता पक्षाकडून झाली। ईडी, सीबीआय, पोलीस यांचा वापर आम्ही कधीच केला नाही। विरोधकांशी आम्ही कायम प्रेमानं वागलो। ही परंपरा केंद्रात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने सुरू केली आणि त्यामुळेच अनेक पक्ष फुटले। आता ह्याचा जर साक्षात्कार आमच्या नवीन राज्यकर्त्यांना झाला असेल की योग्य नाही, तर नक्कीच या राज्याला भविष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडताना आम्हाला पाहता येईल। 2019च्या घडामोडींमुळे राज्यातलं राजकारण 360 अंशांमध्ये बदललं। एकेकाळी राजकीय सौदार्यासाठी ओळख असलेल्या महाराष्ट्रात राजकीय सौदार्याचं चित्र काहीसं धूसर झालं। भविष्यात पुरोगामी महाराष्ट्रात राजकीय सौदार्य चांगलं राहण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांवरही असणार इतकं नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई आणि नवी दिल्ली।